हार्दिकजी जोशी पहिले आपल्या गावात आणि मास्तरी बाई पण इथे आलेले आहेत. मी दोघांनाही विनंती करतो की आपण देखील आम्हाला या सोहळ्याच्या बद्दल 2 शब्द सांगायचे. नमस्कार. मला काय औपचारिक बोलता येत नाही. आम्हाला डायलॉग देतात आणि आम्ही ते डायलॉग बोलतो. मला असं विचारलं की परत कधी येणार, तर तुम्हाला खात्री देतो परत 393 वर्षांनी येणार. पण तुम्ही लिहून ठेवलं नाही तर कदाचित 400 कधी 500 वर्ष नाही, तर पुन्हा आपण 393 वर्षांनी भेटू याची खात्री देतो. नमस्कार मित्रांनो, मी योगेश भोईर आणि योगी W70 तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण निघालो पालखी सोहळा आहे. ती पालखी आलेली आहे वसई किल्ल्यामधून आई वजेश्वरीची. तर आज आम्ही चालले आहेत नांदगावला. तर आमच्यासोबत आहेत भूषणजी ठाकूर आहेत आणि निखिल चुरी आहे. तर निखिल चुरी, आता आपण नांदगाव चाललंय, तर थोडी माहिती देणार का पालखीची आपल्याला? नमस्कार मित्रांनो. पहिल्यांदा ह्या वसई किल्ल्याच्या विजय दिनानिमित्त चिमाजी अप्पांनी जे किल्ल्यामध्ये मंदिर बांधलं वजेश्वरी आईचं, त्यांच्या नवसानुसार त्या नवसानुसार बांधलेल्या मंदिरातून ही पालखी निघते. आणि ही पालखी दरवर्षी वेगवेगळ्या गावांना मान मिळतो आणि तो मान यंदा बोईसरमधल्या नांदगाव गावाला मिळालेला आहे. आणि त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी आणि खूप सुंदर अशी आरास केलेली आहे. 2 दिवसापूर्वी त्यांची तयारी बघण्यासाठी नक्कीच एकदा आम्ही येऊन गेलेलो होतो. आज पुन्हा एकदा ह्या गोष्टीचा ह्या सोहळा अनुभवण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं ह्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आणि धन्यवाद. तर आता भूषणजी ठाकूर पण आहेत आमच्यासोबत. नमस्कार. तर आम्ही पण निघालोय. हे वर्ष माझ्या मते 286 आहे आणि नांदगाव गावाला हा मान मिळालेला आहे. तर आमचे सर्व मित्रमंडळी आहेत, तर खूपच त्यांनी चांगली व्यवस्था केलेली आहे. तर आमची पण इच्छा झाली की जाऊन बघूया, कारण की मर्दानी खेळ आहे, त्याचबरोबर रात्री जागरण गोंधळ आहे, भजन आहे, पालखी सोहळा आहे, खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. तर आम्ही आता जातोय, तुम्हालाही बघायला मिळतील. आमचा मित्र योगी आपले त्याचे व्हिडिओ येतीलच योगी W70 वर. तर नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण पाहत आहेत नांदगावला आम्ही पोहोचलेले आहेत आणि पहिलाच गेट लागलेला आहे. खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. वरती आपण पाहतील मित्रांनो, आपण पाहत आहेत पालखी जवळ आपण पोहोचलेले आहेत आणि पालखी नांदगाव स्टॉपवर आली होती. दुपारी 4 वाजता मिरवणूक चालू झाली. प्रत्येक आली गेट आता मधोमध गावाच्या पोहोचलेले आहेत आणि प्रत्येकाला दर्शन व्हावे म्हणून प्रत्येकाच्या आलीत पालखी घेऊन जात आहेत आणि प्रत्येक आलीत वेगवेगळ्या प्रकारे सजावट केली आहे. आई वजेश्वरी देवीची पालखीचा मान यंदा पालघरमधील नांदगावमध्ये प्राप्त झाला. मित्रांनो, पालखीचा कालखंड पाहिला तर सन 1739 ते 2025 तब्बल पालखीचा 286 वर्ष आहे. नांदगावमधील सर्व नागरिकांनी पालखीचा आनंद घेतला आहे. आपण पाहू शकतील सर्व लहान मुलं पण याच्यात सहभागी झाले आहेत, वरिष्ठ नागरिक पण सहभागी झाले आहेत, महिला मंडळ आहेत, पुरुष आहेत, सर्वांनी सहभाग घेतला आहे पालखीचा आणि खूप आनंद घेत आहेत. आता आपण पाहत आहेत नांदगावचा कित्तलकोट.
आमचे लाडके हार्दिकजी जोशी, पहिले आपले नानादा आणि मास्तरी बाई पण इथे आलेले आहेत. मी दोघांनाही विनंती करतो की आपण देखील आम्हाला या सोहळ्याच्या बद्दल 2 शब्द सांगायचे. नमस्कार. मला काय औपचारिक बोलता येत नाही. आम्हाला डायलॉग देतात आणि आम्ही ते डायलॉग बोलतो. नाही, खरं तर मी काय बाहेरचा नाही आहे आणि इथे काही कलाकार म्हणून मी आलेलो नाही आहे किंवा ही सुद्धा कलाकार म्हणून आलेली नाही आहे. मी या गावचा मुलगा आहे आणि जेव्हा शक्य झालं आहे तेव्हा मी गावात आलेलो. म्हणजे कोल्हापूरला जेव्हा मालिका खरं होतो तेव्हा सुद्धा मला इतक्या वर्षात एकदा वेळ मिळाला, पण त्या 1 दिवसात मी कोल्हापूरवरून इथे यात्रेला येऊन गेलो होतो. आणि मला वाटतं की जेवढे आमचे कार्यक्रम असतात किंवा आता मध्ये गेल्या वर्षी जाऊबाई गावात एक कार्यक्रम आम्ही केला, त्याच्यातून हेच सांगण्याचा प्रयत्न होता की आपली संस्कृती आणि आपली परंपरा जी असते ना ती आपण टिकवली पाहिजे. आणि जर ती आपण नाही टिकवली तर मग आपण दुसऱ्यांना नावं ठेवून चालणार नाही. त्यामुळे तो वारसा आणि ती जबाबदारी आपली आहे आणि आपण ते ठेवलं पाहिजे. म्हणजे यात्रा का असते हे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला तो धर्म आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज एवढी गर्दी आहे तर जेव्हा आपली यात्रा सुद्धा असते तेव्हा याच्यावरून जास्त गर्दी झाली पाहिजे. काय चालते ना वय नाही हो, चालते की म्हणायचं असं आहे. काय चालते ना नाही खरंच. आणि मला असं वाटतं कुठेतरी नानबादेवीचा आशीर्वादच आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी, म्हणून हा योग आपल्या आयुष्यात आला आणि आपल्याला आजचा सोहळा बघायला मिळाला. आता पुन्हा माहीत नाही की पुन्हा किती वर्षानंतर पुन्हा हा योग कोणत्या पिढीला येईल, पण त्या पिढीला या सोहळ्याचं काय महत्त्व असेल ना तर ते तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी आजपर्यंत आपण उचलली पाहिजे. आणि मला असं वाटतं की देवीचरणी आपण प्रार्थना करूया आणि तो वारसा आपण उचलूया. धन्यवाद. नमस्कार. तसं तर तुम्हाला असं वाटत असेल मास्तरीनबाई जास्त बोलतात, पण हार्दिकच सगळं बोललाय त्यामुळे मला काही बोलायची गरज नाही आहे. आणि तो म्हटलाय तसं मला असं कायमच वाटतं की संस्कृतीचा वारसा आपण पुढे न्यायलाच हवा आणि मराठी पण आपण जपलं पाहिजे. तर त्या निमित्ताने आज पुन्हा एकदा हार्दिकमुळे नानबादेवीच्या निमित्ताने ही सगळी पालखी बघता आली, त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपलंच गाव आहे, आपण असे कायमच उत्सव करत राहूया आणि ही परंपरा आपण पुढे चालवत राहूया. थँक्यू. नांदगावचा इतिहास ज्यांच्यामुळे आम्हाला माहिती पडला, आमच्या गावामध्ये देखील एक लढाई झाली होती आणि थोर सरसनापती चिमाजी अप्पा हे आमच्या नांदगावमध्ये आले होते. हे आम्हाला ज्यांच्यामुळे माहिती पडलं असे आमचे सीताराम साहेब, मी गावाच्या वतीनं त्यांना नमन करतो की आपल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला. एका दिवसात नांदगावची जिंकलं गेलं ना त्याचा एक चुणूकच मिळाली की चिमाजी अप्पाने सांगितलं 38,000 घोडदळ, 42,000 पायदळ, 4,000 उंट आणि 50 हत्ती बघून इकडचा परकीय पोर्तुगीज कधीच पळून गेले असते. नांदगावची गड 1 डे मध्ये फतेगडाचा जो विक्रम आहे तो आपला वंशजांचा आणि याचा विसर पडू नये नका. 1739 नंतर 286 वर्ष लागली. याचं कारण आहे आपण कुठेही लिहून ठेवलं नाही, आपल्या वडवडिलांनी कुठेही लिहून ठेवलं नाही. कृपया करून लिहून ठेवा, जेणेकरून या गावाला आगळीकडे मला असं विचारलं की परत कधी येणार, तर तुम्हाला खात्री देतो परत 393 वर्षांनी येणार. पण तुम्ही लिहून ठेवलं नाही तर कदाचित 400 कधी 500 वर्ष नाही, तर पुन्हा आपण 393 वर्षांनी भेटू याची खात्री देतो. तुझ्याकडे कोणती मागणी करावी हे मला उमगत नाही. मी सर्वस्वी तुझा तुझी दास आहे. माझे ज्ञान अजाण व अल्प आहे. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर व माझ्या समस्त कुटुंबावर राहावी यासाठी तुझ्याकडे जोगवा मागतो आणि मागते. विश्व कल्याणासाठी व धर्मरक्षणासाठी मला सबळ कर. माझ्या हातून व माझ्या मुलाबाळांच्या हातून काही चुकले असेल तर आम्हाला जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान दर्शना मात्रे मान कामना पूर्ती. जय देव श्री शीतलादेवी माते की जय. श्री चांदकाई माते की जय. श्री चंडिका
गोंधळाया